नमस्कार. या नवीन भागामध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. तर पहिली जी रांगोळी आहे बघा, मी त्रिकोण एक काढून घेतलेला आहे. 3 डॉट द्यायचे आहेत आणि त्याने पण एक त्रिकोण काढून घ्यायचा आहे. आता त्या प्रत्येक जो कोन तयार झालेला आहे तिथे डॉट द्यायचे आहेत. मी तीनही कोनांच्या वरती डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. समभुज त्रिकोण असतो ना, त्याप्रमाणे एक त्रिकोण आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर जे डॉट दिलेले आहे त्याला एक काडीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तुऱ्याप्रमाणे पण जसे तुरे काढतो ना त्याप्रमाणे आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, मी तीनही ठिकाणी आकार देऊन घेतलेला आहे. आता मधून आपल्याला एक एक रेष ओढून घ्यायची आहे. मी दाखवल्याप्रमाणे बघा, बरोबर जे तुरे आपण काढलेले आहेत त्याच्यामध्ये सरळ रेषा वरती ओढून घ्यायच्या आहेत. आता ज्या आपल्या कोनाच्या बाजू आहेत त्याच्यावरती एक एक आडवी रेष मारून घ्यायची आहे. वरच्या बाजूला एक एक आडवी रेष आपण मारून घेणार आहोत. आता आपण ज्या सरळ रेषा काढलेल्या आहेत त्यावरती डॉट द्यायचे आहेत बघा. सफेद रंगानेच मी दिलेले आहे. तर रोजची रांगोळी आहे तर जास्त काही रंग वापरायची गरज नाही. सफेद रंगच वापरायचा आहे किंवा थोडाफार रंग ह्या रांगोळ्यांमध्ये टाकायचा आहे. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लुक येतो. तुम्ही रांगोळीमध्ये रंग नाही भरले, फक्त हळदी कुंकू टाकून जरी रांगोळी काढली, ही ठेवली अशीच एवढीही जरी रांगोळी तुम्ही काढलीत तरीसुद्धा सुंदर दिसते. आता मी लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत बघा. आपण जे डॉट दिले होते सफेद रंगाने त्याला थोडासा काडीने पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा. बाहेरच्या दिशेला ओढून घ्यायचा आहे काडीने आणि एक पानांचा आकार द्यायचा आहे. बघा, मी सर्वच डॉटला पानांचा आकार देऊन घेतलेला आहे. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते बघा त्रिकोणामध्ये, तिथे आपण एक छोटंसं फूल काढून घेणार आहोत. असे लांब डॉट देऊनच काढायचं आहे. काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. आता आतल्या बाजूला एक देठाप्रमाणे लूक दिलेला आहे बघा. जे आपण तुरे काढलेले ना त्याला ते एक फुलाप्रमाणे मध्ये देठ आहे असा एक आपल्याला भास होतो रांगोळीमध्ये. अगदी सोपी आहे बघा ही रांगोळी रोजची काढण्यासाठी. आता मध्ये थोडेसे 2-2 डॉट वरती देऊन घेतले. अगदी पटकन होऊन जाते. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. आता जे आपण लाल आणि पिवळे डॉट दिलेले आहे तिथे पण थोडासा काडीच्या मदतीने फुलाचा आकार देऊन घेतलेला आहे. आडव्या रेषा आहे त्यावरती सुद्धा एक एक निळ्या रंगाचा डॉट देऊन घेतला. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि 2 नंबरची जी रांगोळी आहे ती सुद्धा सोपी आहे बघा. इथेही आपण 2-2 रेषा मारून घेतलेल्या आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे रोजची काढण्यासाठी. देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी पटकन होऊन जाते, जास्त काही वेळ लागत नाही. तर बघा, मी रेषा काढून घेतला. तर एक रेष सोडायची आहे आपल्याला. एका रेषेवरती गोल आकार काढून घ्यायचा आहे. बघा, मी 4 रेषांवरती गोल आकार काढून घेतलेला आहे. आता जी एक राहिलेली एक उरलेली जी रेष आहे त्यावरती आपण डॉट काढून फूल तयार करून घेणार आहोत. बघा, ज्या उरलेल्या आपल्या 4 रेषा आहेत त्या प्रत्येक रेषेवरती छोटे छोटे डॉट काढायचे आहेत आणि फुलाप्रमाणे आकार तयार करून घ्यायचा आहे. तर हे सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे बघा. काडीच्या मदतीनेच आपल्याला फूल तयार करून घ्यायचं आहे. काही ड्रॉईंग वगैरे करत बसायची गरज नाही. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे बघा. मी आतल्या बाजूला सर्व डॉट ओढून घेतलेले आहेत काडीच्या मदतीने. एक फुलाचा लूक आलेला आहे बघा. तिचे आपण डॉट दिले होते ना ते डॉट बघा एक फुलाप्रमाणे एक लूक देऊन घ्यायचा आहे. आता मध्ये रंग भरून घेतलेला आहे बघा. लाल रंग मी भरून घेतलेला आहे. आता फुलाच्या बाजूला आपण एक एक पान काढून घेणार आहोत. हिरव्या रंगाचे डॉट मी दिलेले आहेत. जे आपण गोल आकार काढलेले आहेत ना त्याच्या डोक्यावरती बरोबर आपल्याला हिरव्या रंगाचे डॉट द्यायचे आहेत. थोडंसं पोपटी रंगावरती टाकायचा आहे बघा. डार्क आणि लाईट करून कलर द्यायचा आहे. चमच्याच्या मदतीने थोडासा आकार देऊन घ्यायचा आहे पानाचा आणि नंतर आपण काडीने व्यवस्थित आकार देणार आहोत. बघा, आता काडीच्या मदतीने आपल्याला व्यवस्थित पानांचा आकार द्यायचा आहे. ज्यामधल्या रेषा आहेत, सिरा असतात त्या पानांच्या काढून घ्यायच्या आहेत. हळूवारपणे काडी फिरवायची आहे आणि व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आहे पानाचा. आता व्यवस्थित आला नाही तर तुम्ही एक गोल फिरवून त्याला आकार आणखी व्यवस्थित देऊ शकता. बघा, 4 ठिकाणी मी पानं काढलेली आहेत. मध्ये आपण लाल आणि पिवळ्या रंगाचा एक डॉट देऊन घेणार आहोत. तर आपण जे गोल आकार काढलेले आहेत मध्ये आपण थोडीशी बॉर्डर देऊन घेतलेली आहे बघा. पिस्ता कलरने मी जे आपण लाल डॉट काढलेले आहेत ना फुलांमध्ये त्याला थोडीशी बॉर्डर दिलेली आहे. त्यामुळे आणखी एक रांगोळीला सुंदर लूक येतो. आता जे आपण गोल आकार काढलेले आहे त्याच्यावरती आडव्या रेषा काढायच्या आहेत बघा. सर्वच गोलवरती मी आडव्या रेषा काढून घेतलेल्या आहेत आणि तिथेही आपण
लाल आणि पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला एक सुंदर लूक येईल आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसणार नाही. बघा अगदी पटकन होते ही रांगोळी. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा. अगदी सुंदर आहे. आता पुढची आणि शेवटची रांगोळी आहे तीसुद्धा सोपी आहे. बघा इथे आपण 2 त्रिकोण मी काढलेले आहेत. बघा डॉट दिलेले आहेत आणि 2 त्रिकोण तयार करून घ्यायचे आहेत. आता जशा टिपक्यांच्या रांगोळी असतात ना त्याप्रमाणे ही रांगोळी आहे. अगदी कोणालाही हे टिपके जोडून रांगोळी काढता येईल अशी ही रांगोळी आहे बघा. आता त्रिकोणाचा प्रत्येक कोण तयार झालेला आहे तिथे आपण 4-4 डॉट देऊन घेणार आहोत बघा. 3 डॉट सरळ रेषेत द्यायचे आहेत आणि वर 2 द्यायचे आहेत. त्याचे आपण फुलं तयार करून घेणार आहोत. बोटाने थोडंसं मागच्या बाजूला करून फूल तयार करून घ्यायचं आहे बघा. आता कोणाचं त्रिकोण आहे त्याच्या आतल्या बाजूला 3-3 डॉट देऊन आतल्या बाजूला ओढायचे आहे. तिथेसुद्धा आपण छोटी छोटी फुलं तयार करून घेणार आहोत. बघा खालच्या त्रिकोणामध्ये मी छोटी छोटी फुलं तयार करून घेतलेली आहेत. आता जे आपण फुलं काढलेले आहे त्यामध्ये लाल रंगाचं एक डॉट द्यायचा आहे आणि थोडंसं ऑरेंज रंग थोडा भरून घेतला आहे. तर फुलामध्ये मध्ये रेषा मारायच्या आहेत बघा. सर्वच फुलांमध्ये रेषा मारून घेतलेल्या आहेत त्यामुळे फूल आणखी सुंदर दिसतं बघा. आता जे रिकामी जागा दिसते त्रिकोणाच्या बाजूला तिथे आपण गोल गोल फिरवून एक तुऱ्याप्रमाणे आकार काढून घेणार आहोत आणि एका साईडने बरोबर फांदीप्रमाणे आकार काढून ते डॉट देणार आहोत बघा. पानाप्रमाणे एक आकार काढून घेणार आहोत. आता ज्या फुलांमध्ये रेषा मारलेल्या आहेत त्यावरती सुद्धा छोटे छोटे डॉट काढून घ्यायचे आहेत. बघा मी जे रेषा मारलेल्या आहेत तिथे सुद्धा डॉट काढून घेतलेले आहेत. तर जे आपण तुरे काढले त्याच्या बाजूला सुद्धा एक पान काढून घ्यायचं आहे. आता व्हिडिओ स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला कळावं की रांगोळी कशी काढलेली आहे. अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. जास्त काही वेळ लागत नाही. 5 ते 7 मिनटामध्ये ही रांगोळी काढून होते आणि अगदी सुंदर दिसते रोजची काढण्यासाठी. तर उद्या रविवार आहे तर त्यासाठी तुम्ही ही रांगोळी काढू शकता. अगदी सोपी आहे आणि पटकन होणारी आहे बघा. आता मध्ये आपण एक स्वस्तिकचा आकार काढून घेणार आहोत. छोटंसं स्वस्तिक एका त्रिकोणामध्ये काढायचं आहे. बघा तुम्हाला जर माझ्या रांगोळ्या आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. मी रोज नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. एका व्हिडिओमध्ये 3, 4, 5, 6 रांगोळ्या नक्कीच असतात. अशाच नवीन रांगोळीसाठी भेटूया पुढील भागात. धन्यवाद.